माझ्या सगळ्या ब्लॉगची सुरुवात तुम्हाला चहापासूनच दिसणार आहे बहुतेक. चहा करून घेतला, मग स्वयंपाकाची तयारी केली. कुकर लावला एकीकडे. आज उपवास होता सगळ्यांना, त्याच्यामुळे आज स्वयंपाक लवकर होत होता. चहा करून घेतला, मग दळण करायला बसले. ननंदबाई येत त्या मदत करतात ते, आणि तो त्यांचा राया लुडबुड करत होता मध्ये मध्ये. हे काम मी पहिल्यांदा केले. 10 वर्षात मी पहिल्यांदा दळण केले. त्यांनी पण पहिल्यांदाच दळण केले. आम्ही आज शिकतच होतो दळण कसं करायचं. मग रायाला आवाज आला म्हणून राया बघायला गेला. पिऊ जागी आहे की झोपली आहे. तो म्हणाला की ती झोपली आहे, पण 2 मिनटात ती परत रडायला लागली. मग जाऊन बघितलं तर खेळत होती. हे बघा, ती आता रांगायला लागली, त्यामुळे भीती वाटते ती बेडवरती असली की. ती झोपतच नाही, त्याच्यामुळे तिच्याकडे जरा जास्त लक्ष ठेवावं लागतं. मग फ्रीजमधून दूध काढलं, त्याची साय काढून घेतली, तुपासाठी लागते म्हणून. मग दळण टाकायला गेले. दुकानात वगैरे नाही जात. चुलत सासूबाई आहेत त्यांच्याकडेच गेले होते. त्यांच्या घरी गिरण आहे, ते जाऊन देतात. मग त्या म्हणत होत्या चहा घे. मग चहा होसपर्यंत शेंगा खाल्ल्या, चहा पिला. त्यांनी आळूच्या वड्या केल्या होत्या, त्या बोलल्या घेऊन जा. मग ते घेऊन आली. त्या माहेराहून आल्या होत्या, तर त्यांनी हळद आणली होती घरची विकण्यासाठी. मग ती घेतली. घरची वस्तू कधी पण उत्तमच. मग ती घेतली वजन करून 1 किलो. मग घरी आले, शेंगा सोलायला घेतल्या. जाऊबाई भाजी मिसळत होत्या. आम्ही हसत होतो नंदेला की सगळ्या नंदा अशाच असतात का, काम करत नाहीत म्हणून. जाऊबाई पिऊला घेऊन बसली, ती खेळवत होती. मग मी स्वयंपाकाची तयारी केली, स्वयंपाक करून घेतला. पोरं सगळे खेळत होते. मग सगळ्यांना चहा नाश्ता दिला. आम्ही पण चहा पिला परत. मग धारा झाल्या होत्या. मग दूध आणून ठेवलं होतं वरती. मग नंदेकडे जायचं होतं म्हणून मग दुधाच्या बाटल्या भरल्या. मग मी टेरेसवरती गेले. टाकी भरली की नाही बघायला, मोटर चालू होत नव्हती. मग म्हटलं टाकी आहे का बघूया भरलेली. म्हणून टेरेसवरती गेले तर व्ह्यू खूप छान दिसत होता, म्हणून थोडंसं शूटिंग केलं तिथे. मग खाली आल्यानंतर राहिलेला स्वयंपाक उरकून घेतला. नणंदबाईचेच भाकरी करतात ते. मग सगळं काम झाल्यानंतर रात्री आता म्हटलं थोडंसं स्वतःकडे पण लक्ष द्यावं.